नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक जयंत वासनी आणि आपण BA TY या वर्गाकरता पर्यावरण, भूगोल या पेपरच्या संबंधित माहिती पाहतो. मित्रांनो, पर्यावरण भूगोल या विषयाकरता आपण मागील लेक्चरमध्ये आपल्याला जे अजैविक घटक आहेत, भूपृष्ठावरील जे अजैविक घटक आहेत, या अजैविक घटकाचा आणि जैविक घटकाचा परस्परामधील जो सहसंबंध आहे, या सहसंबंधाचा अभ्यास आपण करणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने या आधीच्या लेक्चरमध्ये आपण अजैविक घटकातील घटक यामध्ये जे 3 महत्त्वाचे पॉईंट आहेत, मृदावरण, दोन जलावरण आणि 3 वातावरण, या 3 पॉईंटचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. या अजैविक घटकामध्ये मृदावरण या संबंधित विस्तृत स्वरूपाची माहिती आपण या आधीच्या लेक्चरमध्ये बघितली. कालच्या लेक्चरमध्ये आपण जलावरण हा पॉईंट अभ्यासाला घेतलेला होता. यामध्ये आपण भूपृष्ठावरील जे जल आहे, पाणी आहे, या पाण्याचा कशा प्रकारे आज मानवाने जे काही अति वेगाने आपली जी प्रगती केली आहे आणि त्या प्रगतीचा एक परिणाम या भूपृष्ठावर असलेल्या जल या जलावर कशा प्रकारे झालेला आहे याचा आपण अभ्यास केलेला आहे. यामध्ये समुद्रातील जल असेल, नद्यामधील जल असेल, भूमिगत जल असेल, या इतर जे सरोवर असेल, तलाव असेल आणि आणखीन काही जे घटक आहे, या घटकामध्ये जे पाणी आहे, या पाण्यामध्ये आज कशा प्रकारे वेगवेगळ्या स्वरूपाचे रासायनिक घटक किंवा प्रदूषण कशा प्रकारे झाले, त्याला कोणते घटक कारणीभूत आहेत आणि त्यावरती झालेल्या जलप्रदूषणामुळे, भूपृष्ठावरील जलप्रदूषणामुळे आपले जे मानवी स्वास्थ्य आहे, मानवी शरीर आहे, मानवावरती असेल, पाण्यावर असेल, पक्ष्यावर असेल, वनस्पती असेल, वर असेल, म्हणजे एकूण जैविक घटकावर कशा प्रकारे परिणाम झालेला आहे, कोणकोणत्या समस्या, कोणकोणते रोग, त्यांच्या आरोग्यावर, त्याच्या स्वास्थ्यावर कशा प्रकारे परिणाम झाला आहे, या सगळ्याचा आपण अभ्यास केलेला. त्याचप्रमाणे त्याच्यात कोणत्या प्रकारच्या उपाययोजना केल्या पाहिजे याचासुद्धा आपण अभ्यास केला. या 2 पॉईंटचा मागच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यास केलेला. आज आपण या ठिकाणी तिसरा अजैविक घटकामधला अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे वातावरण, या पॉईंटचा आपण आज अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, आपण जर आपल्या सभोवताली असलेल्या विविध ग्रह, उपग्रह यांचा जो काही आपल्याला डेटा उपलब्ध आहे, त्यांच्या संबंधित विविध साईटमार्फत, विविध संघटनेमार्फत, विविध आपण बघतो की नासा असेल, इस्रो असेल, या रशियाचे संघटना असेल, या सगळ्यांद्वारे जे पेस म्हणजे जे आपल्या मिल्की जी गॅलॅक्सी आहे, या गॅलॅक्सीचा अभ्यास केल्यानंतर आपल्या सूर्याभोवती जे काही विविध स्वरूपाचे उपग्रह आहे, ग्रह आहे, ग्रहांचे उपग्रह आहे, या सगळ्यांचा अभ्यास केला आणि त्यांच्याद्वारे मिळालेली जी माहिती आहे, त्या माहितीच्या आधारावर आपल्याला असं लक्षात येते की एकमेव अर्थ आहे ज्या अर्थवरती
मानव उपयोगी वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे, ज्यामुळे आज या ठिकाणी जीवसृष्टी ही अस्तित्वात आहे. अन्यथा वातावरण नसतं तर मित्रांनो या भूपृष्ठावरती या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जीवसृष्टी ही दिसून आली नसते. त्याच्यामुळे पोषक वातावरण आहे आणि पोषक वातावरण असल्यामुळेच आज आपण या ठिकाणी अनेक प्रकारच्या प्राणी, वनस्पती, सूक्ष्म जीवजंतू, मानव या सगळ्यांचं अस्तित्व या ठिकाणी आपण बघू शकतो. तर अशा या अत्यंत महत्त्वाच्या पैलूचा आज आपण वातावरणाचा अभ्यास आपण करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी बघू शकतो की या पृथ्वीच्या सभोवताली जे विविध गॅस स्वरूपाचे, धूलिकण स्वरूपाचे, वेगवेगळ्या स्वरूपाचे जे हवेचं एक आवरण आहे, पृथ्वीच्या चारही बाजूने जे एक विशिष्ट स्वरूपाचं हवेचं आवरण आहे, त्याला आपण ज्याला वातावरण असं म्हणतो. आपण बघतो की आज आपण या भूपृष्ठापासून जसं वरच्या दिशेने, आकाशाच्या दिशेने या ठिकाणी निरीक्षण करतो तर आपल्याला असं दिसून येते की या ठिकाणी या एक प्रकारचं हवेचा गॅस, विविध गॅस असलेले, विविध हवा, वायू असलेले जे वातावरण या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे या वातावरणामध्ये वायूसोबतच एक गुरुत्वाकर्षण क्रिया, ही क्रियासुद्धा या ठिकाणी दिसून येते, ज्यामुळे आपण बघतो की हे वातावरण ह्या अर्थच्या सभोवताली दिसून येतात. आणि या अर्थच्या सभोवताली हे वातावरण असल्यामुळे आपल्याला याचा अत्यंत महत्त्वाचा फायदा या ठिकाणी झालेला आहे. यामध्ये आपण बघतो की या वातावरणामध्ये आपण 21% जे आहे हे या ठिकाणी ऑक्सिजन हा वायू आहे. मित्रांनो आपण बघू शकतो की ऑक्सिजन हा जे भूपृष्ठावरील सजीव सृष्टी आहे, या सजीव सृष्टीला जिवंत ठेवण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते म्हणजे ऑक्सिजन. आपण जर ऑक्सिजन वायू या भूपृष्ठातील वातावरणामध्ये घटकाचा आपण अस्तित्व जर नाकारलं तर आपल्या भूपृष्ठावरील आपलं स्वतःचं अस्तित्व हे नाकारण्यासारखं आहे. म्हणजे जर या भूपृष्ठावरती ऑक्सिजन नसेल, या आपल्या सभोवताली जर वातावरणामध्ये जर ऑक्सिजन नसेल तर या ठिकाणी आपण कोणताही जीवजंतू किंवा आपण सुद्धा या ठिकाणी अस्तित्वात राहू शकत नाही. इथल्या महत्त्वाचा हा ऑक्सिजन वायू या ठिकाणी आहे. आणि या ऑक्सिजन वायू या वातावरणात उपलब्ध आहे आणि तो सभोवताली चारही बाजूला हवेशीर गॅसच्या स्वरूपात ह्या हवेद्वारे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी प्रवाहित होतो. आणि त्याच्यामुळे प्रत्येक पाण्यामध्ये राहणारा घटक जीवजंतू असो, भूपृष्ठावर राहणारा जीवजंतू असो, वातावरणामध्ये राहणारा जीवजंतू असो, तर प्रत्येकाला ऑक्सिजनची ही गरज भासते. ऑक्सिजनशिवाय कोणताही जीवजंतू एक मिनिटसुद्धा राहू शकत नाही. आपण सुद्धा ऑक्सिजन जर आपल्याला मिळालं नाही तर आपण या ठिकाणी अस्तित्वात राहू शकत नाही. त्यामुळे अशा स्वरूपाचा ऑक्सिजन हे भूपृष्ठावर असणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी असलेले वातावरण आणि या वातावरणामध्ये असलेल्या विविध घटकांचा अभ्यास या पर्यावरण भूगोलाअंतर्गत आपण करत असतो. आणि वातावरण हा अजैविक घटकातला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मृदा आहे, जल आहे आणि वातावरण, या वातावरणालासुद्धा आपल्याला अभ्यासासाठी करणं गरजेचं आहे. इतरमध्ये आपण बघतो की 21% जे आपल्याला काही 80 ते 80च्या 78 ते 1% असे विविध स्वरूपाचे नायट्रोजन नंतर वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रयोग या ठिकाणी दिसून येतात. त्याचे अस्तित्व या ठिकाणी आहे, ते आपण नाकारू शकत नाही. परंतु ऑक्सिजन हा अत्यंत महत्त्वाचा आहे.
आणि तो आपल्याला उपलब्ध हे वातावरणातून होतो. आणि त्यामुळे या वातावरणातील अनेक घटकांचा अभ्यास या ठिकाणी आपण करणार आहोत. तर सर्वप्रथम या वातावरणामध्ये आपण बघतो की कोणते कोणते घटक हे या ठिकाणी असतात, ज्यामध्ये आपण बघू शकतो या वातावरणामध्ये एक वायू उपलब्ध आहे. आपण बघू शकतो की या पूर्ण आपल्या अर्थच्या सभोवताली पूर्ण वातावरणामध्ये या हवेचा जो पूर्ण भाग आहे, हा हवेचा दाब या ठिकाणी दिसून येतो. या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाचे गॅसेस या ठिकाणी दिसून येतो. या वातावरणामध्ये आपण बघतो की नायट्रोजन हे 78% हा नायट्रोजन वायू या हवेमध्ये आहे. म्हणजे या वायूमध्ये या वातावरणामध्ये वायू हा अत्यंत महत्त्वाचा घटक. त्यामध्ये नायट्रोजन 78%, 21% हे ऑक्सिजन आहे आणि 1% हा या ठिकाणी अन्य, ज्यामध्ये आपण बघू शकतो की कार्बन डायऑक्साईड असेल, हायड्रोजन असेल, हेलियम असेल, क्रिप्टॉन असेल, झिनोन असेल, ओझोन असेल, इथेन असेल, यासारख्या अनेक स्वरूपाचे जे वायू आहे हे वायू या ठिकाणी आहे. याचं पर्सेंटेज आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. आपण या ठिकाणी या पर्सेंटेजचा सुद्धा आपण अभ्यास करू शकता. यामध्ये आपण बघतो की जे काही वायू, जसं हेलियम हा हलका वायू आहे, हा एकदम हलका असल्यामुळे तो आपल्या भूपृष्ठापासून वरच्या बाजूने असलेला दिसून येतो. यामध्ये आपण बघू शकतो की भूपृष्ठापासून जर 20 किलोमीटरपर्यंत गेलो आपण, तर या ठिकाणी CO2 हा वायू अधिक जास्त प्रमाणात असेल भूपृष्ठापासून 20 किलोमीटरपर्यंत. आणि यापासून जर आपण आणखी पुढं 100 किलोमीटरपर्यंत गेलो, या ठिकाणी नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे वायू या ठिकाणी अधिक प्रमाणात असलेला परिस्थिती होते. आणि त्यानंतर यामध्ये अनेक वायू हे मिक्स असलेला परिस्थिती होते. अशा प्रकारे या ठिकाणी या वातावरणाच्या सभोवताली अनेक वायू या ठिकाणी आहेत. आणि ते अत्यंत महत्त्वाचं आपल्याला मानवाला, मानवजातीला, जीवसृष्टीला जगवण्याचं, त्यांना या ठिकाणी ऑक्सिजनचं आणि इतर वायूचं पुरवठा करण्याचं काम या ठिकाणी आपण हे वातावरण करताना दिसत होते. कार्बन डायऑक्साईड हे वनस्पतीसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. विविध क्रियांसाठी ऑक्सिजन सोबतच कार्बन डायऑक्साईड हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. या वायूचं सुद्धा या ठिकाणी महत्त्व आपण नाकारू शकत नाही. त्याचप्रमाणे यामध्ये आपण बघतो की दुसरं जे आहे, यामध्ये धूलिकण या वातावरणामध्ये आपण बघतो की या ठिकाणी अनेक स्वरूपाचे, बारीक स्वरूपाचे धुळीचे कण या वातावरणामध्ये उपलब्ध असलेले दिसून येते. मित्रांनो, आज आपण बघतो की या ठिकाणी वातावरणातून या भूपृष्ठावरून वेगवेगळ्या स्वरूपाचे जे धूळ आहे, मातीची धूळ असेल, रेती असेल, वेगवेगळ्या स्वरूपाचं पिठाचं बारीक कण असेल, पालापाचोळ्या स्वरूपाचं काही असेल, जे हलक्या स्वरूपाचं आहे, या वाऱ्यांद्वारे ते वरच्या बाजूने घेऊन जाऊ शकतात. त्याच्या वजनाच्या आधारावरती ते 5 ते 10 किलोमीटरच्या आतमध्ये हे या ठिकाणी आपल्या सगळ्या वजनानुसार ते धूलिकण आपल्याला दिसून येतात. यामध्ये आपण बघतो की या धूलिकणामध्ये आपण ज्वालामुखीद्वारा धूलिकण या ठिकाणी हवेमध्ये पसरवले जाते. समुद्रातील क्षार असेल, वनस्पतीचे परागकण असेल, वेगवेगळे वनस्पतीचे कण असेल, याचा सुद्धा यामध्ये समाविष्ट असलेला तो दिसून येतो. आणि या धूलिकणामध्ये
जे काही आपण बघतो की याचे जे पार्टिकल्स आहे हे पार्टिकल यामध्ये दिसून येतात आणि या पार्टिकलचा अत्यंत महत्त्वाचा काम जे आहे की जे सूर्यकिरणापासून येणारे सूर्यापासून येणारे जे किरण आहे हे पार्टिकल काय करतात, याच्यावर जेव्हा सूर्यकिरण पडतात तेव्हा हे परावर्तित वापस सूर्यकिरण परावर्तित करतात आणि ज्यामुळे आपल्याला हा जो सूर्याकडील भाग आहे हा पुरा आपल्याला निळा दिसतो. याचं कारण आहे की सूर्यापासून येणारं किरण जे आहे परावर्तित होतं आणि त्याच्यामुळं वरचा भाग आपल्याला निळा दिसतो. त्याचप्रमाणे सूर्यास्त आणि सूर्योदयाच्या वेळेस हे पार्टिकल जे आहे हे पार्टिकल प्रकाशित होतात, त्याचं सूर्यकिरण पडते आणि त्याच्यामुळे आपल्याला सूर्यास्ताच्या वेळेसचा जो लाल कलर दिसतो हा कलर वेगवेगळ्या स्वरूपाचा कलर आपल्याला हा दिसतो. हे दोन महत्त्वाचं काम या धुलीकरणाद्वारे केलं जाते. हे अत्यंत महत्त्वाचं पॉईंट या ठिकाणी आहे. आणि तिसरं महत्त्वाचं यामध्ये आहे तो पॉईंट म्हणजे जलबाष्प. मित्रांनो, यामध्ये धुलीकरणासोबतच वायूसोबतच या ठिकाणी जो महासागर असेल, नद्या असेल, सरोवर असेल, तलाव असेल, या ठिकाणी जेव्हा सूर्यकिरण यावरती पडतात तर हे बाष्पाच्या स्वरूपात हे धुलीकरण हे जे आहे बाष्प जे आहे हे जलकण जे आहे हवेमध्ये पसरतात आणि या ठिकाणी आपण बघतो की हे जलकण हे जे बाष्प आहे बाष्प हवामध्ये पसरताना दिसते. याचं ढगामध्ये रूपांतर होते आणि ढगामध्ये रूपांतर झाल्यानंतर काही कालावधीनंतर ते पाण्यामध्ये रूपांतर होऊन पाऊस या ठिकाणी पडताना पण दिसून येते. आपण बघतो की एकूण जे काही सूर्य उगवण्यापासून अस्तापर्यंत प्रत्येक सेकंडला 1.6 करोड एवढं टन जलाचं जे एवढं टन जल असेल ते याचं बाष्पामध्ये रूपांतर करण्याचं काम या ठिकाणी होताना दिसून येते आणि ते परावर्तित होते आणि हवेमध्ये मिक्स होतात आणि हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. याच्याद्वारे बाष्पाद्वारे ह्या जलकणाद्वारे वेगवेगळ्या भूपृष्ठावर ज्या ठिकाणी दुष्काळग्रस्त भाग असेल, पावसाचं प्रमाण कमी असेल तर प्रत्येक ठिकाणी वितरण जे आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाचं वितरण करण्याचं काम हे जलबाष्प करते. अशा प्रकारे हे तीनही पॉईंट आपण या ठिकाणी बघितले आणि मला अपेक्षित आहे की हा पॉईंट आपल्याला या ठिकाणी समजला असेल. आपण पुढचा पॉईंट यानंतरच्या लेक्चरमध्ये बघूया. वातावरण कशा प्रकारे आज मानवाला महत्त्वपूर्ण आहे, परंतु मानवाच्या ज्या विविध प्रगतीमुळे या वातावरणामध्ये आज जे काही बदल झाले आहेत त्या बदलांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर आपण हा अभ्यास पुढच्या लेक्चरमध्ये करूया. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.